तर मी काय म्हणते, तुम्हाला जे बाहेर स्ट्रीट स्टाईल सँडविच मिळतात ते आवडत असतील तर ही रेसिपी त्यांच्यासाठी. आपण असा घरच्या घरी चटकदार कमी वेळेत होणारा असा सँडविच बनवणार आहोत. खूप यमी लागतो, खूपच चटकदार, मस्तच लागतो तो. चला तर मग रेसिपी बघूया. त्यासाठी लागणार आहे एक कांदा, एक भोपळी मिरची, थोडंसं पनीर. हे मी घरीच पनीर बनवलेलं आहे. कांदा आणि भोपळी मिरची आपण चिरून घेऊ. हे बघा, तुमच्या हव्या त्या आकारात तुम्ही चिरून घेऊ शकता. पनीरचे पण मी असे क्यूब्स करून घेतलेत आणि खूप कमी वेळात होतो, पटकन होतो. आता आपण एका बाउलमध्ये पनीर घेतले, त्याच्यामध्ये तो आपण स्लाइस केलेला कांदा, भोपळी मिरची, तुम्ही आणखीन पण व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये ॲड करू शकता. 1 चमचा शेजवान सॉस आणि 2 चमचे मेयोनीज. हे बघा, असं सारण करून घ्यायचं आहे त्याचं. आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अमूल चीज, जे सगळ्यांनाच आवडतं, फेवरेट. हे बघा, असं सारण एकदम व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे. नक्की एकदा हे सँडविच तुम्ही ट्राय करा. पटकन होते, कमी साहित्यात होते. मी हे सँडविच तव्यावर भाजणार आहे. तुम्ही टोस्टरमध्ये पण भाजू शकता, पण मला तव्यावरचं सँडविच खूप आवडतं. आता आपण हे सगळं ब्रेडला बटर लावून त्याच्यावरती आपलं सारण ठेवायचं. असं मस्त भरपूर पूर्ण कॉर्नर्स भरले पाहिजेत एवढं सारण त्याच्यात टाकायचं, तरच सँडविच खायची मजा येते. त्याच्यावर दुसरा स्लाइस ठेवून आता आपण हे भाजणार आहोत तव्यामध्ये. थोडंसं बटर टाकून असं एक छान असं खरपूस भाजून घ्यायचं दोन्ही बाजूंनी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि एकदा हे सँडविच करून बघा, तुम्ही बाहेरचं सँडविच विसरूनच जाल. असं खूप छान लागतं, एकदम चटकदार. आपले दोन्ही बाजूने भाजून झालेलं आहे सँडविच. आता आपण त्याला कापून घेऊ. हे बघा, मस्त असं व्यवस्थित त्याच्या सारण भरलं की खूप छान लागतं. असं गरमागरम सर्व करून घ्या. अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. थँक्यू.